जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. या पहाटच्या समय देवाने पुन्हा एकदा आम्हाला प्रार्थनेची संधी दिली, त्याबद्दल मी त्या जिवंत देवाचं आभार मानत आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करत आहे की जे लोक हे वचन ऐकतात, शेअर करतात, सबस्क्राईब करतात आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालतात, त्या प्रत्येकाला देव आशीर्वादित करो. आणि सर्वांचे पुन्हा एकदा मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आभार मानतो. या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीची आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. अनेक लोकांना आजचा दिवस दिसला नाही, परंतु तुझी कृपा, तुझी दया, तुझी करुणा, तुझं प्रेम आम्हा प्रत्येक लेकरावरती आहे. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य करत आहेस. आम्हाला सर्व घाणेरड्या पापापासून आतापर्यंत सांभाळलंस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आजची ही सकाळची वेळ तू आशीर्वादित कर. आजची ही सकाळची भक्ती तू आशीर्वादित कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा. हे देवा, ही सकाळची वेळ तू आशीर्वादित कर. प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व सैतानी बंधन, सर्व सैतानी अडखळण नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक पित्या परमेश्वरा. तुझ्या वचनातून मी बोलत असताना वरून येणारं ज्ञान, तुझ्यापासून येणारं ज्ञान, सामर्थ्य आणि तुझ्या पवित्र आत्म्याने भरून संदेश देण्यासाठी प्रभू तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा. प्रभू, या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू हो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दये. आमेन. प्रियांनो, या भक्तीला सुरुवात करायच्या आधी आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, हो मोठे नवल वाटते मला, हो मोठे नवल वाटते मला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, हो मोठे नवल वाटते मला, हो मोठे नवल वाटते मला. येशू काना गावी गेला, मर्या होती त्या लग्नाला. येशू काना गावी गेला, मर्या होती त्या लग्नाला. द्राक्षरस तो संपला, द्राक्षरस तो संपला, त्याने पाण्याचा द्राक्षरस केला. हो, येशूने पाण्याचा द्राक्षरस केला. हो, मोठे नवल वाटते मला, हो मोठे नवल वाटते मला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, हो मोठे नवल वाटते मला, हो मोठे नवल वाटते मला. एक जन्मांध भिकारी बसला होता वाटेवरी. एक जन्मांध भिकारी बसला होता वाटेवरी. त्याला दृष्टी नव्हती खरी, त्याला दृष्टी नव्हती खरी. चिखल लावून दृष्टी त्याला दिली, हो चिखल लावून दृष्टी त्याला दिली. हो मोठे
नवल वाटते मला हो मोठे, नवल वाटते मला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला हो मोठे, नवल वाटते मला हो मोठे, नवल वाटते मला. या गीताद्वारे परमेश्वर देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. प्रियांनो, खरोखर या गीतामध्ये खूप सुंदर असा बोध आहे की किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला. आणि खरोखर आमचा प्रभू सामर्थ्याने भरलेला जिवंत देव आहे. जो कोणी त्याच्या जवळ जातो त्याला तो कधीही मोकळ्या हाताने माघारी फिरून देत नाही प्रियांनो, कारण तो जिवंत देव आहे. माझ्या देखील जीवनामध्ये खूप असे मोठे अनुभव आहे की या ठिकाणी जर सांगायला सुरुवात केली तर वेळ पुरणार नाही. आज जो मी जिवंत आहे तो केवळ प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे, त्या जिवंत देवाची कृपा आहे. कारण मेडिकल रिपोर्ट देखील त्या ठिकाणी परमेश्वराच्या पुढे फेल होतात आणि मेडिकलचे रिपोर्ट बदलवणारा जिवंत देव आहे आणि त्याचं नाव फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्ही त्याच्यावर जेव्हा भिस्त ठेवतो, त्याच्यावर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो, त्याला आम्ही संपूर्णपणे जीवन देतो, त्यावेळेस तो आमचे मेडिकलचे रिपोर्ट बदलून टाकणारा जिवंत परमेश्वर आहे. आणि केवळ तुम्ही जर तुमच्या स्वार्थासाठी जर देवाचा उपयोग करत असाल तर प्रियांनो, तुमच्या प्रार्थना कधीच ऐकल्या जात नाही. म्हणून त्यासाठी प्रियांनो, सर्वस्वी मनाने आम्हाला त्या जिवंत देवाकडे यावं लागत आहे. त्या जिवंत देवाला संपूर्णपणे आमचं अंतःकरण द्यावं लागणार आहे प्रियांनो. आणि खरोखर आजच्या या म्हणण्यासाठी आपण शास्त्रभाग काढूया. उत्पत्ती याचा 42वा अध्याय. आता आम्ही मागच्या अध्यायामध्ये पाहिलं 41वा अध्याय आणि 37 ते 57 वचनामध्ये आम्ही पाहत आहोत. त्या ठिकाणी योसेफ हा मिसर देशाचा मुख्याधिकारी होतो. फारो राजाने सर्व काही त्याच्या हाती सोपवलं. हे केवळ कशामुळे झालं? परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये होता, देवाचा आत्मा त्याच्या ठाई होता, म्हणून ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, ह्या प्रार्थनेच्या सुरुवातीला, या वचनाच्या सुरुवातीला मी एक तुम्हाला प्रश्न विचारत आहे, तो म्हणजे की परमेश्वराचा आत्मा आपल्या जीवनामध्ये व आपल्या परिवारामध्ये आहे का? जर असेल तर देवाची स्तुती असो, आणि जर नसेल तर सर्वात ही आपल्या परिवाराला दुःखाची गोष्ट आहे. प्रियांनो, ह्या सकाळच्या समय जसा देवाचा आत्मा योसेफाच्या जीवनामध्ये होता, तसाच देवाचा आत्मा आज आमच्या जीवनामध्ये पाहिजे. प्रियांनो, आता आणि योसेफाने त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे की योग्य ती जबाबदारी पार पाडलेली आहे. देवाने दिलेल्या प्लॅनिंग नुसार त्याने त्या ठिकाणी त्या मिसर देशात धान्याचे कोठार नगरोनगरी त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. येणाऱ्या दुष्काळासाठी परमेश्वराने योसेफाच्या द्वारे त्या ठिकाणी लोकांचं रक्षण त्या ठिकाणी केलेलं आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, आज असे लोक का दिसत नाहीये? तर आज आमचं जीवन जे आहे ते जीवन परमेश्वराला भिवून चालणार नाही. देवाचा आत्मा आमच्या जीवनामध्ये वस्ती का करत नाही? कारण आमच्या मनाने आम्ही चालत आहोत, आम्ही परमेश्वराचं मार्गदर्शन घेत नाही. त्यामुळं आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या मंडळामध्ये या सर्व समस्या उत्पन्न होत आहेत. आणि बघा, या ठिकाणी परमेश्वराने त्या ठिकाणी योसेफाच्या द्वारे सुंदर असं नियोजन करून दुष्काळावरती विजय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी नगरोनगरी त्या ठिकाणी धान्याचे कोठार त्या ठिकाणी तयार केलेले आम्हाला दिसत आहे. आणि मग 42व्या वचनामध्ये, मग जेव्हा दुष्काळ पडतो त्यावेळेस आम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी खूप मोठा दुष्काळ पडला, भयानक दुष्काळ पडलेला आहे. आणि त्या दुष्काळाची झळ या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. त्याच्या भावांना, त्याच्या बापाला देखील त्या ठिकाणी दिसलेली.
पडलेली दिसत आहे. मग पहा, ह्या 42व्या अध्यायामध्ये धान्य मिळवण्यासाठी योसेपाचे भाऊ मिस्र देशात येतात. आता ज्या भावांनी योसेपाला त्या ठिकाणी द्वेषामुळे, वडील त्याच्यावरती जास्त प्रेम करतात, त्या द्वेषामुळे त्यांनी मिस्री लोकांच्या हाती विकून दिलेलं होतं. त्यांच्या मनामध्ये त्या भावाच्या विषयी दुष्ट योजना होत्या, मन वाईट होत. प्रियानो, तीच परिस्थिती ती जेव्हा होती ती आज आहे. आज भावांमध्ये प्रेम राहिलेलं नाही, आम्हाला दिसत आहे. प्रियानो, आता ह्या ठिकाणी आम्हाला 42व्या अध्यायामध्ये पहा, ह्या ठिकाणी देवाने योसेपाच्या द्वारे त्याच्या परिवाराचं कसं रक्षण केलेलं आहे हे आम्हाला दिसत आहे. मग याकोबाने ऐकले की मिस्र देशात धान्य आहे, तेव्हा तो आपल्या मुलास म्हणाला, तुम्ही एकमेकाच्या तोंडाकडे का पाहत राहिला आहात? तो म्हणाला, पहा, मिस्रात धान्य आहेत असे मी ऐकतो. तुम्ही तिथे जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा, म्हणजे आपण जगू मारणार नाही. मग योसेपाचे 10 भाऊ धान्य खरेदी करण्यासाठी मिस्र देशास गेले. तथापि योसेपाचा भाऊ बन्यामीन यास याकोबाने त्यांच्या भावाबरोबर पाठवले नाही, कारण तो म्हणाला, कदाचित त्याला एखादा अपाय व्हावायचा. याप्रमाणे इस्रायलाचे मुलगे इतर लोकांबरोबर धान्य खरेदी करण्यास आले, कारण कनान देशात दुष्काळ पडला होता. आता या ठिकाणी आम्ही जर 41व्या अध्यायामध्ये जर शेवटचा भाग जर पाहिला तर 56 वचनामध्ये आम्हाला देवाचं वचन सांगतं की दुष्काळाने सर्व पृथ्वी व्यापिली आणि मिस्रात तो भारी कडक झाला. तेव्हा योसेफ सर्व कोठारे उघडून मिस्री लोकांस धान्य विकू लागला. आता या ठिकाणी देवाने योसेफाच्या ठाई शहाणपण दिलं होतं, ज्ञान दिलं होतं, चातुर्य दिलं होतं, चाणक्षपणा त्याच्या जीवनामध्ये होता. आता त्याने त्या ठिकाणी लोकांची गरज देखील भागवली आणि त्या राज्याचा धनसंचय देखील त्या ठिकाणी झालेला आहे. आर्थिक उत्पन्न त्या ठिकाणी मिळालेलं आम्हाला दिसत आहे. आणि मग या ठिकाणी योसेफाचे भाऊ त्या ठिकाणी याकोबाने त्यांना सांगितलं, त्यांच्या वडिलांनी सांगितलं की जा, मिस्र देशात धान्य आहे ते विकत घेऊन या. परंतु त्यांचा जो लहाना भाऊ होता बन्यामीन, त्याला काही बापाने त्यांच्याबरोबर पाठवलं नाही, कारण योसेफाच्या बाबतीत जी घटना घडलेली होती त्या घटनेतून अजूनही त्यांचा बाप सावरलेला नव्हता. कारण त्याला भीती होती की याला कदाचित अपाय व्हायचा, जसा योसेफ गेला तसा यालाही त्याचे भाऊ काहीतरी करतील. आणि म्हणून त्या भीतीने याकोबाने त्या ठिकाणी बन्यामीनाला पाठवलं नाही. आणि मग हे 10 भाऊ त्या ठिकाणी मिस्र देशास धान्य खरेदी करायला गेले, कारण कनान देशामध्ये देखील दुष्काळ पडलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. मग योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता आणि त्या देशातल्या सर्व लोकांस तोच धान्य विकत असे. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लावून त्यास मुजरा केला. तथापि योसेफाने आपल्या भावास पाहताच ओळखले. तथापि त्यांच्याशी अनोळख्यासारखे वागून त्याने कठोरपणाने त्यास विचारले की तुम्ही कोठून आला? त्यांनी म्हटले, कनान देशातून धान्य खरेदी करण्यास आम्ही आलो आहोत. पहा, जे योसेफाला जर आम्ही आधी पाहिलं की योसेफाला एक स्वप्न पडलं होतं की त्या ठिकाणी त्याचे भाऊ आणि आई वडील त्याला नमन करतील. आणि पहा, त्याचे भाऊ आज त्या स्वप्नाची परिपूर्तता आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. त्याच्या भावाने त्याला जमिनीपर्यंत लावून त्याला नमन मुजरा केलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. देवाचं वचन, देवबाप जे दृष्टांत देतो ते तंतोतंत खरे होतात.
या ठिकाणी ते भविष्य पूर्ण झालेलं आम्हाला दिसत आहे. तो दृष्टांत या ठिकाणी पूर्ण झालेला आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, त्याने त्याच्या भावांना ओळखलं, पण भावांनी काही योसेफाला त्या ठिकाणी ओळखलेलं नाही. आणि मग अनोळख्यासारखं त्यांनी विचारलं की तुम्ही कुठून आलात? आणि मग त्यांनी उत्तर दिले की कनान देशातून धान्य खरेदीसाठी आम्ही आलो आहोत. मग योसेफाने आपल्या भावांना ओळखले, पण त्यांनी त्याला ओळखले नाही. मग त्यांच्याविषयी जी स्वप्न पडली होती त्याचे योसेफास स्मरण होऊन तो त्यास म्हणाला, तुम्ही हेर आहात, देशाची मर्मस्थाने पाहण्यासाठी तुम्ही आला आहात. ते म्हणाले, महाराज नाही, आपले दास अन्न सामग्री खरेदी करण्यास आले आहात. आम्ही सर्व एकाच पुरुषाचे मुलगे असून सरळ माणसे आहोत, आपले दास हेर नव्हे. तो त्यास म्हणाला, नाही, तुम्ही देशाची मर्मस्थाने पाहण्यात आला आहात. ते म्हणाले, आम्ही आपले दास 12 भाऊ असून कनान देशातल्या एका पुरुषाचे मुलगे आहोत. सर्वात धाकटा आज मितीस बापापाशी आहे व एक नाहीसा झाला. मग योसेफ त्यास म्हणाला, तर मग मी तुम्हास म्हटले तेच खरे आहे, तुम्ही हेरच आहात. आता तुमची कसोटी पाहतो. फारोच्या जीविताची शपथ, तुमचा धाकटा भाऊ येथे आल्याशिवाय तुमची येथून सुटका होणार नाही. आपल्यापैकी एकाच त्या भावाला आणावयास पाठवा. तुम्ही येथे अटकेत राहा, म्हणजे जे तुम्ही म्हणता ते खरे आहे किंवा नाही याची परीक्षा होईल. नाही तर फारोच्या जीविताची शपथ तुम्ही हेर ठराल. मग त्याने त्यास 3 दिवस एकत्र अटकेत ठेवले. योसेफ त्यास 3ऱ्या दिवशी म्हणाला, मी देवाचे भय बाळगणार आहे, म्हणून हेच करा, म्हणजे तुमचा जीव वाचेल. तुम्ही सरळ माणसे असाल तर तुम्हा भावातल्या एकाच तुमच्या या बंदीगृहात राहू द्या आणि तुमच्या घरच्यांची उपासमार निवारण्यासाठी तुम्ही धान्य घेऊन जा आणि तुमच्या धाकट्या भावास मजकडे घेऊन या, म्हणजे तुमचे म्हणणे खरे ठरेल व तुमचे मरण टळेल. त्यांनी तसे केले. मग ते एकमेकास म्हणाले, आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी असता व आपण त्याचे दुःख पाहिले असताही त्याचे ऐकले नाही, म्हणून हे दुःख आपणावर आले आहे. रोबेन त्यास म्हणाला, मुलास काही अपाय करू नका, असे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय? पण तुम्ही माझे ऐकले नाही. पहा, आता त्याच्या रक्ताचा बदला द्यावा लागत आहे. योसेफाचे व त्याचे भाषण भाष्यातर्फे चालले होते, म्हणून आपण बोललो ते त्याला समजले असेल असे त्यास वाटले नाही. तो त्यांच्यापासून एका बाजूस जाऊन रडला. मग परत येऊन तो त्याच्याशी बोलू लागला. त्याने त्यांच्यातून शिमोनास काढून त्यांच्या देगत बांधले. मग योसेफाने आज्ञा दिली की त्यांच्या गोण्यात धान्य भरा, प्रत्येकाचा पैसा ज्याच्या त्याच्या गोणी टाका, वाटेसाठी शिधा सामग्री द्या. आणि त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था झाली. आता ह्या ठिकाणी योसेफाला ह्या का गोष्टीची भीती वाटत होती की ती म्हणजे जसा प्रसंग त्याच्या जीवनामध्ये आला होता तसाच प्रसंग आपल्या लहान्या भावाच्या जीवनामध्ये आलेला आहे का? त्याचा त्या भावांवरती विश्वास नव्हता, कारण ते भाऊ त्याचा द्वेष करणारे होते. परंतु योसेफाने त्यांच्याशी कठोर वागला खरा, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या भावांविषयी प्रेम होतं. त्याच्या बापाची त्या ठिकाणी त्याला आठवण येत होती. त्याच्या भावांवरती प्रेम होतं की ह्या भावांनी त्या लहान्या भावाला काही अपाय तर केला नाही, हे जाणण्यासाठी त्यांनी काय केलेलं, एकाला त्या ठिकाणी ठेवून घेतलेलं आहे. आणि मग त्याने त्या भावांना जे अन्न सामग्री लागते ती तर दिली, पण रस्त्यामध्ये लागणारी जी शिधा आहे ती देखील त्यांना दिली आणि त्यांचा पैसा पण परत त्यांच्या गोणीमध्ये त्यांना टाकायला लावलेला आहे. प्रियांनो, आज तुम्हाला एकच सांगू इच्छितो, आजचे भाऊ असे नसतील.
जर एखादा भाऊ आपल्या भावाशी जर वाईट वागला तर त्याला तो कधी क्षमा करत नाही. त्यासाठी परमेश्वराचं अंतःकरण आपल्या ठाई असणं आवश्यक आहे. आम्ही एकमेकांना क्षमा करू शकत नाही. प्रियांनो, आजच्या ह्या काळामध्ये आम्ही चालत असताना, जगत असताना आम्ही एकमेकांना क्षमा केली पाहिजे. आज भावाभावांमध्ये वैर आहे, कुटुंबामध्ये वैर आहे आणि एकमेकांना क्षमा करत नाही. क्षमेचं अंतःकरण त्यांच्या जीवनामध्ये नाही. योसेफाच्या जीवनामध्ये ही एक सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला दिसते की त्याने त्या भावांना क्षमा केलेली त्या ठिकाणी दिसत आहे. त्याच्या ठाई मोठा अधिकार होता. तो त्यांच्याशी वाईट वागू शकत होता, त्यांना जेलमध्ये टाकू शकत होता, त्यांना त्याच्यावरती झालेला जो अन्याय आहे त्याच्याबद्दल त्याने त्यांना फटके मारले असते, तुरुंगामध्ये टाकले असते, त्यांना शिक्षा केली असती, परंतु त्यांनी तसं काही केलं नाही. उलट त्यांना पाहून त्याला रडू आलेलं आहे. त्या ठिकाणी का रडू आलं त्याला? कारण त्याच्या भावाच्या बद्दल त्याच्या जीवनामध्ये प्रेम होतं. ते त्याच्याशी वाईट वागले, त्याच्यावर अन्याय केला, त्याला त्रास दिला, तरी त्याने त्या गोष्टी त्या ठिकाणी स्मरल्या नाही. कारण त्याच्या जीवनामध्ये देवाचा स्वभाव होता. देवाचं प्रेमळ अंतःकरण त्याच्या जीवनामध्ये होतं. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये देवाचं प्रेमळ अंतःकरण आमच्या जीवनामध्ये आहे का हे आम्ही पारखलं पाहिजे, आम्ही शोधलं पाहिजे. आज या गोष्टीचा तुमच्या आणि माझ्या परिवारामध्ये अभाव आहे. आज आम्ही केवळ देवाचे सेवक आहोत, फक्त वचनातून बोलतो, परंतु प्रत्यक्षात आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारामध्ये ह्या गोष्टी उतरत नाही. आमच्या मुखातून देवाचं वचन निघतं ते फक्त लोकांसाठी, परंतु आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टीची उणीवता अजूनही दिसत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आजच्या मंडळांमध्ये देवाचं काम होत नाही. देवाचं भय आमच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही. देवाचा आत्मा आमच्या जीवनामध्ये राहिलेला नाही. देवाच्या सामर्थ्याचा अभाव आमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. का? तर कारण आम्ही अपवित्र जीवन जगत आहोत. आम्ही स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करत आहोत. देवापेक्षा आम्ही मोठे आहोत असं दाखवायचा प्रयत्न करत आहोत. आज प्रियांनो, तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, मोठे मोठे बॅनर लागतात रस्त्यावर, मीटिंगच्या मोठे मोठे बॅनर लागतात, पाळक पाळकीनबाईचे मोठे मोठे फोटो लागतात, परंतु त्या ठिकाणी येशूचा गौरव त्या ठिकाणी दिसत नाही. ज्या देवाची आम्ही सुवार्ता सांगत आहोत, ज्या देवाचं वचन आम्ही लोकांना सांगत आहोत, त्याचं नावही त्या ठिकाणी दिसत नाही. सर्वात वाईट गोष्ट आहे. म्हणजे जे आदाम हवेने केलं त्याच गोष्टी आजही या जगामध्ये होत आहे. आणि म्हणून आज मंडळ्या लयात चाललेल्या आहेत. आज आमच्या मंडळ्या का वाढत नाहीत? कारण आम्ही देवाला उंच करत नाही. आज आम्हाला असं वाटतं पाळक पाळकिनींना की आम्ही देवाचे दास म्हणजे आम्ही खूप कोणीतरी मोठे आहोत आणि मग सर्वांनी आमचं ऐकलं पाहिजे, सर्वांनी आमचं सल्ला घेतला पाहिजे, सर्वांनी आमच्या मार्गदर्शनानुसार चाललं पाहिजे. हो, ठीक आहे, तुमचं मार्गदर्शन, देवाचा सेवक हा देवाच्या जवळ असतो, त्याचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आम्ही देवाच्या सल्ल्यानुसार चाललं पाहिजे. देवाचं मार्गदर्शन आमच्या जीवनामध्ये पाहिजे. त्याशिवाय कोणताही देवाचा दास आणि त्याची मंडळी आशीर्वादित होऊ शकत नाही. आज योसेफाच्या जीवनातून आम्हाला ह्या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. त्याने प्रत्येक वेळेस देवाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आम्ही देवाला आज ह्या गोष्टी विचारत आहोत का? या गोष्टींचा आम्ही विचार केला पाहिजे. प्रेम,
आज अनेक कुटुंब तुटलेले आहेत. आज अनेक कुटुंबामध्ये निराशा आहे. आज अनेक कुटुंब आजारी आहेत. त्याचं कारण हेच आहे की आम्ही देवाच्या जवळ नाही. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला जवळून जाणलेलं नाही. देवाला जवळून जाणलेलं नाही. आज आम्ही फक्त काय करत आहोत? आम्ही पालकांना, देवाच्या सेवकांना फक्त प्रार्थना करायला आहोत. आमच्यावर संकट आले की आमच्यासाठी प्रार्थना करा. पण आम्ही कधी गुडघे टेकणार? आम्ही कधी देवाशी बोलणार? आमचे संबंध कधी देवाशी चांगले करणार? जेव्हा आमच्या जीवनामध्ये वाईट प्रसंग येतात, आजार येतात, क्लेश येतात, संकट येतात, त्यावेळेस आम्ही देवाच्या सेवकांकडे धाव घेतो आणि आमच्यासाठी मध्यस्थी त्या ठिकाणी करायला लावतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हा आणि माझ्यासाठी देवाचे जे आडभिंत होती, ती आडभिंत तोडून देवाचे तुमचे संबंध डायरेक्ट परमेश्वराशी जोडलेले आहेत. मग त्याचा अधिकाराचा वापर आम्ही कधी करणार आहोत? हे आम्ही विसरून चाललेलो आहोत. जगामध्ये पार्ट्या करण्यात, मौज करण्यात, बिर्याण्या करण्यात, जेवण करण्यात आम्ही व्यस्त आहोत. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल जाणण्याची इच्छा कोणाची नाही. आम्हाला सगळ्या फास्ट गतीने सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे. जगातली संपत्ती मिळायला पाहिजे, गाडी मिळाली पाहिजे, बंगला मिळाला पाहिजे, आम्हाला आशीर्वाद मिळाले पाहिजे. या सर्व गोष्टींच्या मागे लागलो. परंतु आज प्रियांनो, थोडं क्षणभर आम्ही थांबूया. आम्हाला जिवंत देव मिळाला पाहिजे, याच्यासाठी आम्ही किती झटलो आहोत. त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही चालत आहोत, किती याचा विचार केला पाहिजे. आम्ही नाशवंत शरीरासाठी भरपूर कष्ट करत असतो, परंतु आम्ही जिवंत देवाला किती वेळ देत आहोत. तुमचा श्वास काढून घेण्याचा अधिकार परमेश्वराजवळ आहे. तुम्हाला जिवंत ठेवण्याचा अधिकार परमेश्वराजवळ आहे, प्रभूजवळ आहे. तर प्रियांनो, कसं आम्ही जगणार आहोत, काय करणार आहोत, याच्याकडे लक्ष न देता आमचं आध्यात्मिक जीवन कसं सुधरल, आमचं आध्यात्मिक जीवन त्याच्या पवित्रतेत कसं वाढल, याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. योसेफासारखं जीवन आमचं पाहिजे. धार्मिक, पवित्र आणि प्रेम करणारा स्वभाव, प्रेमळ स्वभाव. प्रियानो, त्याला जर वाटलं असतं, त्या भावांना त्या ठिकाणी तुरुंगामध्ये, जेलमध्ये टाकून त्यांना शिक्षा केली असती, त्याचा मनातला राग त्यांनी त्या ठिकाणी विझवला असता. परंतु प्रियानो, त्यांनी राग त्याच्या जीवनातून तो काढून टाकलेला आहे. त्या रागावरती त्यांनी काय केलेलं आहे? विजय मिळवलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि तो स्वभाव आज आम्हाला धारण करायचा आहे. आमच्या घरातलं वैर आम्ही आमच्या जीवनातून काढून टाकलं पाहिजे. आमचं अंतःकरण स्वच्छ केलं पाहिजे. एकमेकावरती आरोप करण्याचं आम्ही सोडलं पाहिजे. आणि प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे की आम्ही आमच्या जीवनामध्ये जे झालेले आहेत, परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये जे उपकार केलेले आहेत, ते कधीही विसरू नये. तुम्ही किती मोठे व्हा जगामध्ये, परंतु उपकार विसरू नका. जो उपकार विसरतो तो काही कामाचा नाही या जगामध्ये. देवबाप त्याच्या राज्यामध्ये देखील त्याला स्थान देणार नाही. प्रिय, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून उपकाराची परतफेड चांगुलपणाने करा. प्रियांनो, या सकाळच्या समय एकच आव्हान आहे. आम्ही परमेश्वराच्या आत्म्यात चाललं पाहिजे, त्याच्या सामर्थ्यात चाललं पाहिजे, त्याच्या भयात चाललं पाहिजे. आणि प्रेम करण्याचा स्वभाव आम्ही धारण केला पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वर आहे, त्याच्या जीवनामध्ये प्रीती आहे. कारण योहान 3:16 तेच सांगतं की देवाने आमच्यावरती खूप मोठी प्रीती केलेली आहे, खूप मोठी प्रीती केलेली आहे. आणि खरोखर आजच्या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा तुझ्या वचनातून तू आम्हाला चालवलेला आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ तू आशीर्वादित केलेली आहे. प्रभू, आज जे लोक हे वचन ऐकतील,
प्रभू तुझे लेकरं हे जे वचन ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर प्रभू. प्रभू आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू आहे. प्रभू ज्यांच्या जीवनामध्ये आरोग्याच्या समस्या आहेत, आजारपण आहे, ते सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर, सामर्थ्याचा अनुभव तू दे. प्रभू ज्यांच्या जीवनामध्ये सैतानी दुष्टात्म्याचे बंद नाहीत ते नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. ज्यांच्या जीवनामध्ये व्यसन आहेत ते सर्व व्यसन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रभू ज्यांच्या जीवनामध्ये निराशा आहे ती सर्व निराशा तुझ्या पवित्र सामर्थ्याने निघून जाऊ दे. प्रभू या सकाळच्या समय प्रभू ज्या सर्व संकट आहे, सर्व समस्या आहेत, त्या सर्व समस्या, सर्व संकट तुझ्या पवित्र सामर्थ्याने तुझ्या लोकांच्या जीवनामधून तू काढून टाक. अशांती करणारा दुरात्मा येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रभू तू प्रत्येकाच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य कर. प्रत्येकाला तू दर्शन तू दे. प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर, अभिषेकाने तू भर. हो हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू जड पडलेलं अंतःकरण, दुःखाने भरलेलं अंतःकरण प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या शांतीचा उगम त्या ठिकाणी होते आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वर. प्रत्येकाच्या कामामध्ये तू सहाय्य कर, प्रवासामध्ये तू सहाय्य कर. सर्व मृत्यू छायेच्या दरीतून जात असताना प्रभू सर्व अपघातापासून, मृत्यूपासून प्रभू सर्व वाईट गोष्टीपासून प्रभू तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझं करून दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन. आमेन.